आणि एकाच मत हा तुझा बोला सुदामा. तिला पाठवून द्या. होय काय गा मावशी तुम्ही जा मी जाऊ कडून ना त्यासाठी परवानगी मागून घ्या. बरं बरं बापांनो आमचा जो नालपटू होता तो अचानक त्याची तब्येत बिघडल्यामुळं तो येऊ शकला नाही. त्यामुळं काही नालीबद्दल अडचणी येऊन राहिल्या. मी तुमच्या पुढे हात जोडून विनंती करतो की आम्हाला माफ कराल अशी अपेक्षा करून मांसाची गवळण पुढे सुरू करतो. देवा मला बाजारासाठी परवानगी पाहिजे. तुम्हाला बाजारला जाण्याची परवानगी पाहिजे. अरे सुद्धा माणसाला बाजारला जायचं आहे तर तुमच्या हातात परवानगी अरे सुदाम मला बाजाराला जाण्याची परवानगी पाहिजे. तुला बाजारला जाण्याची परवानगी पाहिजे. हो आता काय यात्रेला खाऊ पाहिला का? मला आली नाही मला परवानगी पाहिजे. अगं येडे नाचत खुंदत यायचं आणि सांगायचं देवा मी गाई सारखी चालली आली मला रजा पाहिजे मला तेव्हा मला परवानगी पाहिजे. येडे नाही कुठले हो का बर चल नाचत खुंदत ये. तिला मी सांगा पाहिजे वारा आणता आता तू लावून घे. काय हे तुझे जाऊ दे मला बाजारला. आगाला गावला मी काय सांगतो पुरा गाणं लावशील तेव्हा तुला मातूर जाण्याची परवानगी. हो का बरं
अरे शिवराम, मला जाऊ द्या. हा सगळ्या मुलीचा हा आणि तुमच्या पाठाचा विचार करून या. बर. हा? तुम्हाला रस्ता मोकळा आहे. चालेल. माझा शिवराम, माणसाला दिली राजा. चला आपण जाऊ. जाऊया. चला. चालेल. अनेक रुपये कोतवाल साहेब, तुम्ही आमचे प्रमुख. मी तुम्ही कोतवाल मोठा पद आहे कोतवाल. ओ पाटील, त्याला थोडं झाडावरच चढ. झाडावरच चढ. हे बघ म्हणतो, हे बघ काल्या, तुला सांगायचं हा, आम्ही ऐकायचं, तुम्ही ठरवायचं, आम्ही पैसे द्यायचे. ही तुझी मोठी जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मी सावकार कोचकाल आहेस, कोतवाल आहेस, कोतवाल. साहेब मी काय म्हणतो, हा, तुम्ही घ्या ना कोतवाल. अरे मी एक साधा सामान्य माणूस, तू एवढा मोठा माझ्या मोठ्याचं होण्यापेक्षा तुम्ही मोठं व्हा ना. मी माझा अरे बाबा, तुला माहित आहे का, आजच्या स्थितीला पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, गावचे कारभारी असतील, आरोग्य मला कुणाला लावतात कोतवाल. पण आमच्यापेक्षा मोठा कोण? कोतवाल. आमच्यापेक्षा मोठा कोण? कोतवाल. तू मोठा आहे की नाही? तुझी वर्गाची किती गावाला? माझी वर्गणी सगळ्यांपेक्षा जास्त. किती? 10,000. असा दिलदार कोतवाल लागतो. बरोबर आहे की नाही? सगळ्यापासून मी सकाळी गेलो का, हा. लगेच 20-20 रुपये प्रत्येकाच्या घरून जमा करणार. आपण माहित आहे ना, घेतलं का? आता उद्यापासून मी घेतो. असं ना? बर. अरे बाबा, आपल्याला तमाशाचा कार्यक्रम आणायचा आहे. हा. सप्तसूर कला मंच लोकनाट्य तमाशा मंडळ, चापावाडी, सुरगाणा तालुका. तिथे जायचं. हा, पण तमाशा तर आणायचा, पण शिट्या मारणार नको. शिट्टे तर जास्त हात चालू आहेत. हा. यात्रेमुळे शिट्ट्या वाजवते ना. हा.
कभी कभी ऐसा होता है हाँ, लेकिन हेलपाटा खाता है. मग जायचं का तमाशाकडे जायचं का मग मी तुम्हाला सांगतो मी कोतवाल बरोबर मी नाम्या तुम्ही सांगायचं काय नाम्या मी लगेच तुम्हाला सांगेल म्हणजे आम्ही तुला म्हणायचं बरोबर म्हणजे आम्ही बोला बरोबर तुम्ही आम्ही म्हणलो काय रे नाम्या हिराव साहेब काय रे नाम्या हिराव साहेब सगळे केव्हा पण माझं लक्षात ठेव. काय नाम्या? हिराव साहेब पण त्यासाठी करायला लागेल प्लास्टिक. उद्या जर आम्हाला जमलं नाही काय नाम्या मग तुम्हाला काय करायचं मी आहे ना आहे ना मग शिकून घेऊन लागेल ना. शिकून घेऊ ना तुम्ही काय म्हणा काय नाम्या? हिराव साहेब काय नाम्या? हिराव साहेब बरं म्हणायचं आहे का काय रे नाम्या तुम्ही जर विसरून गेले तर मग काय रे नाम्या तर मग हिराव साहेब बाबा शिंद्याला जाऊन आमची इज्जत नको. नाही अजिबात काय रे नाम्या तुम्ही कधी सांगशाल अरे हा संगीतचा फायदा घ्यायला लागला. अरे तुम्ही सांगतच नव्हते म्हणून मग मला आता मी आता मग रस्त्यानं चालू आहे. बरोबर आहे तुम्ही विसरून जाता तुम्ही बोलायचं ना कारण आम्ही आता तोच सांगेल जिराव साहेब चला. काय नाम्या? जिराव साहेब अरे तू संडासीला होता कल मला वाटलं मंदिर आहे ना अरे तुला नीट बघता ना आम्हाला वाटलं मंदिर आलं नांगली बघित मागलं पाय पडतो. कशाला पाय पडायला संडासीला पाय पडायला आला म्हणजे आम्ही तुला उचापत दिला आणि तू आता हजलाला पाय पडायला आलं वाटलं मंदिर आहे चला अरे तुम्ही सांगतच नाही ना मला विसरून जातो अरे मग ते रस्त्यानं जाऊन तुला काय लगेच सांगतो. आता काय रे पाठी लागेल बरोबर बोलणं आहे. आपल्यात शिकलेला हा माणूस आहे LLB झालेला माणूस चांगला वाचवा येण्याने बिल उलटा वाचू का सीता? सीता वाच असा. आयला मी सांगतो LLB झालेला आणि मग तू मला सांगतो उलटा वाचू का सीता तुम्हाला नाही वाटायला सीता वाचू तू. म्हणजे रिटेल डबल होती. पहा LLB म्हणून याच्या बापाला सांगत होतो हा. LLB. नाही याच्या बापाला सांगत होतो याच्या आईला बोललो हा केव्हा जन्माला आला. काय नाम्या अरे तू मध्ये संधी मारायला लागला काय? संधी नाही हो मी पाठ करतोय पाठ असं. चला नाही पाटील तुम्ही बघा. अहो बाबा तुम्हाला जमणार ना बायाची साहेब आहे गावाच्या पट्टिकाचं बायाशी कसं आता ती बाई कशी बोलली हे सांगायचे ना बाई नमस्कार नाही पटत नसे ना सरपंच. मंजूळ आवाज बोलली बाई सांगायचे का सुपरपणे बोलायचं मालकीन सांगा. हॅलो 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 बोला. काय फोन लावतोस का काय हॅलो अरे नाम्या जरा वाकडं नाव लागतं एकदम सरळ केलं तर मग जमत नाही वाकडं शिरलं ना तर मग बरोबर सरळ करताय तुम्ही वाकडं जा हॅलो नमस्कार नाही अरे मलाही नाही ना मलाही नाही तुम्ही सांगा मी जरा बारीक राहू बा तू पण वाटलेलं बी नाही याला बोलता नाही बाई सांगा कसं बोला नाही नाही तू पाय पाय बाई आम्ही तिघही नाही नाही इकडे या ती बाई तुम्ही जाऊन सांगितलं बाई हा. आता म्हणते नाही. तुम्ही मी सांगितलं
नाही नाहीचं उत्तर माझ्याकडे तरी मी सांगितलं ना तुम्हाला की गावचा कोतवाल हुशार आहे, मोठा मनाचा आहे, मोठा आहे. शाबास नामे शाबास. मी विचारतो बरं नाम्या. बाई बोला. तुमच्या जवळ येऊन बोललं तर तुम्हाला राखता येणार नाही. नाही. शाबास, शाबास. जमलं, जमलं. याचा नंबर माग. नाही रे. एक बारी ती मानवर पुढं हा. नंबर लागतो, काळजी करू नका. पहिली काठी सापडली, हो. दुसरी काठी आता उघडतो. हा. माझा नंबर लाव हा. एक बारी. त्यांनी एक दिली, तुला दीड द्या लागली. हा, ते. आता नेक्स्ट. बस, बस. तो कोणी येतो? दोन नंबरला. माझा. बाई मी तुमच्या जवळ येऊन बोललो आणि तुमच्या खांद्यावर हात ठेवलं तर तुम्हाला राखता येणार नाही. नाही. तुमच्या बरोबर. एक नंबर. दुसरी काठी खोलली, हा. तिसरी काठी. हा. बाई बोला. मी तुमच्या खांद्यावर हात ठेवला, तुम्हाला राग नाही आला. मी अजिबात तुमच्या पलंगापर्यंत पोहोचलो आणि तुमच्या नवऱ्या एक रात्र नवऱ्याच सारखं राहिलो तर चालेल का? काय रे? सांगायची तुम्ही, मग शेवटी मला आडवं घुसावं लागलं ना, म्हणून तो उघडलं. बरोबर का नाही? लाज वाटत नाही तुला नाव म्हणून ठेवायला? तुम्ही हे चांगली माणसं आहे, तुम्हाला सांगायचे. काय? बाई तुम्ही नाही नाही. नाही. कशाला आले तुम्ही इथं? हे आमचे गावचे पोलीस पाटील, हे आमचे गावचे सरपंच. नमस्कार बाई. हॅलो. हॅलो. ए, हा. अरे नाम्या, नाही म्हणताय. तुमच्याकडे आम्ही जवळ तुमची पाठी लागलेली आहे, हा आमचा तमाशा आहे. तमाशा आहे. होय. बाई कस काय? तुम्हाला मुली किती आहेत? मुली? हा. 10-12 मुली आहेत. बाबा. तुमचं लग्न झालंय? नाही. नाही? नाही. 10-12 मुली. आणि 10-12 मी मुली. देवतो ना 10 ते आहे. ए, कुठे बाई? काय? तुमचं लग्न झालेलं नाही, नाही झालं. तुम्हाला मुली 12 आहेत. 12 आहेत. कसं काय झालं? असं? हा. अहो, अगोदर माझं लग्न झालं नाही. हा. अगोदर साखरपुडा झाल्यानंतर झालं होतं. असं अगोदर पोरं झाल्यानंतर लग्न झालं. साहेब, ती जागा चांगला करते ना, बरोबर चांगला कर लागायला की बोलून देते ना, पट पाहे. सरपंच केला तुम्ही माणूस केला. बाई, काय हे बघा, आम्हाला तुमचा तमाशा पाहायचा. काय नाही का? बाई काय तुमची सुपारी केवढी मोठी आहे? अरे सुपारी माझं काय जाईल सारे गावात जाईल. आम्ही गावाचे पैसे टाकतील, असं असं? हा, हरकत नाही. त्यांचं काही नाही. बर तुम्ही काही तुम्हाला मुलीची पहिली मुलगी आहे, होय. तिला बनवून घ्या. आम्ही कला करतो तिची आणि बघायचं आम्ही पैसे देऊ तुम्हाला. काय हरकत नाही, बोलून घे. पण बाई एक गोष्ट लक्षात ठेवा, काय? आम्ही 1 लाख रुपये देणार. होय, बरोबर? बरोबर. आणि 1 लाख रुपये देऊन तुमचा तमाशा आमच्या गावात आणणार. हा, आणणार. बरोबर? बरोबर. आता उन्हाळा पावसाळा हिवाळा 3-3 तासाला सुरू होतोय. हा, केव्हा पण पाऊस बरसतोय. बरोबर ना? आहे ना? उद्या जर हा, पाऊस आला चालेल. आम्ही 1 लाख रुपये तुम्हाला दिलेले असतील. होय. आम्हाला जिथं वाटलं तिथं करू. हो, पाहुणे. हा. अरे करा, आणि काम आम्ही करणार. तो बाई नाना बरोबर बोलला. हे पहा, तुम्हाला आम्ही सुपारी देणार. अगदी बरोबर. पाणी पावसाचे वातावरण आहे. होय. जर आलाच पाणी पाऊस तर तुम्हाला आम्ही कुठे बी करू. काय? तुमचा कार्यक्रम. तुमचा कार्यक्रम करू. चालेल ना? चालेल ना? चालेल. हा? म्हणजे तुम्हाला मान्य आहे. समजा अचानक पाऊस आला हा. तर आम्ही 4 भिंतीच्या आत पण तुम्हाला तमाशा करायला लावू. हो पाहुण्या, हे करणार नाही. का बरं? हा भिंतीच्या आम्ही कसं काय मग आमचा हा हे का रुपये? 1 लाख रुपये द्यायचे, मग तुम्ही कार्यक्रम करणार कशा? अहो आम्ही उघड्यावर कार्यक्रम जर करतो. पाऊस आला तर मग तिथं काय म्हणतो? मग आम्ही जिथं सांगू तिथं तुम्हाला कार्यक्रम
पाटील चुकीचं नाही बोलत. आम्ही कार्यक्रमाला वाजर चालू करणार आणि पण किती वाजता करणार तरी काय तुमचा एकदा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा तुम्ही न वाटत करणार जोपर्यंत गावातला कोंबडा आरवत नाही जोपर्यंत चालू कार्यक्रम बरोबर आमच्या गावाची काय नाही नाही ऐका आमच्या गावात कोंबडा आरवला त्यानंतर नळाला पाणी येतं आमच्या नळाला पाणी येत नाही तोपर्यंत कार्यक्रम चालू करा म्हणजे तुझ्या नळाला पाणी आल्याशिवाय बाईचा कार्यक्रम समाप्त नाही आहे का मागे तुम्हाला जर तुमच्या नळाला पाणी जर नाही आलं तर कार्यक्रम चालू करा. काय यांचा तर घरावरती आहे त्यांच्या नळाला लवकर पाणी येतं पण माझा एकदम शेवट घर आहे मग माझ्या नळाला तर फार शेवट पाणी येतं मग मी कधी करायचा काय कार्यक्रम जोपर्यंत त्याच्या नळाला पाणी नाही तोपर्यंत तुमचा कार्यक्रम चालूच ठेवावा लागेल. असं का जमणार आम्हाला नाही जमणार. अहो बाई, तुमच्या पहिल्या मुलीला बोलवून घ्या. तुमची मुलगी बोलवा बरोबर बोला तू, बोला. कला म्हणतो तुमची बोला, कला बोला. दाखवा. तुमची कला दाखवा नंतर आम्ही सफाई करू अगं बाई तानू अरे त्या मुलीचं नाव तानू. मला वाटलं कोण आलं काम बाईची मुलगी तानू हिची तानू हिची तानू बाई तानू काय ग मम्मी आपल्याकडे हे गावाचे पोलीस पाटील सरपंच समाज घेऊन आले म्हणजे पाहुणे आले असं पाहुणे आले त्याच्यात त्याला कार्यक्रम पाहिजे आहे असं ना. होय. नमस्कार पाहुणे. नमस्कार अरे नाम्या अहो पाहुणा ही माझी तानू ही तुमची तानू ही माझी तानू मी माझ्या मम्मीची तानू. हा बरोबर ना म्हणजे Thank you.